नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज तारीख आहे 4 मार्च 2026. सायंकाळचे 4 वाजलेत. आत्ता आपण मार्गक्रमण करत आहोत वांगणी ते कुसगाव खिंड ते शिवापूर या मार्गावरती. मध्यंतरी जे पुणे सायकल टूरची स्पर्धा झाली त्या पॅकेजमध्ये या रस्त्याचं कायापालट झालेलं आहे. आपण बघू शकता बाजूने लोखंडी जाळ्या लावल्या होत्या. आता हा आहे फॉरेस्ट एरिया. याच्यामधून वन्यजीव प्राणी इथून तिकडे स्थलांतरित करतात. आता जाळ्यामधून जाणार कसे ते बिचारे, आणि ठिकठिकाणी 1 महिना पण झाला नाही की जाळ्या तोडल्यात, उकरून काढल्यात, म्हणजे अक्षरशः वाट लावल्या त्याची. म्हणजे काय, ते वस्तूची किंमतच म्हणून नाही. कारण पुणे स्टेज 2मध्ये पुणे पुरंदर राजगड हवेली या पॅकेजमध्ये हे काम झालं होतं. बजाज पुणे टूरनं 2026चं हे केलं होतं. एकूण 437 किलोमीटर संपूर्ण पुण्यामध्ये याचं काम झालं होतं. 19 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान ही स्पर्धा झाली होती. 30+ अधिक देशांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि 150 सायकल स्वार याच्यामध्ये होते. तर साधारणपणे UCI मानांकन प्राप्त याप्रमाणे हा रस्ता बनवला गेलेला आहे. हा कुसगाव खिंडीतला रस्ता आहे हा. तर पुणे अंतर्गत साधारणपणे 75 किलोमीटरचा रस्ता 145 कोटी रुपये खर्च करून बनवला. आणि पुण्याचे जे बाहेरचे रस्ते 292 किलोमीटरचा, तो 286 कोटीचा खर्च केलेला आहे. आणि साधारणपणे पर किलोमीटरला 3.5 कोटी याप्रमाणे याची बनवायचा खर्च आलेला आहे. हा कुसगाव खिंडीतला हा रस्ता आपण पाहू शकता. म्हणजे काही दिवसातच अक्षरशः जाळ्या तोडल्यात, जाळ्या उखडल्यात, अशा अवस्था केल्यात. म्हणजे एका महिन्यातच म्हणजे तिथे वस्तूची काही किंमतच ठेवलेली नाही. कुसगाव खिंडीमध्ये अगोदर अक्षरशः गुडघे एवढं खड्डे होतं. तर ह्या पुणे टूरमुळे तेवढं निदान कायापालट झाला. पण लोक याचं व्यवस्थित जतन करत नाहीत. आपण पाहू शकता किती सुंदर आणि मस्त रस्ता बनवलेला आहे. बाजूने जाळ्यांचं फेन्सिंग केलेलं आहे, कुंपण केलेलं आहे, त्यामुळे तर अजून उठावतर दिसतं. परंतु हा एक मेन मुद्दा आहे की वन्यजीव इथून तिकडे स्थलांतरित कसं करणार, मार्गक्रमण कसं करणार, हा एक मोठा मुद्दा आहे. आणि ठिकठिकाणी वाहनांच्या धड्यात वगैरे बसून जाळ्या वगैरे उखडल्यात, कुणी उपसून काढल्यात. म्हणजे अशी उपद्रवी लोक सुद्धा आपल्या समाजामध्ये आहेत, ज्यांना एवढं शासन खर्च करतंय. जवळजवळ याच्यावरती 532 कोटी रुपये खर्च केला आहे सर्व ह्या खेळावरती, आणि लोक लगेच त्याची पूर्ण वाट लावली आपण पाहू शकतो.